श्री गुरु तेग बहादर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी शताब्दी समागमाच्या निमित्ताने हिंददी चादर या कार्यक्रमाला जामनेर येथून माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून हा रथ काढलेला आहे। त्या रथाची आज सुरुवात होते आणि इकडनं कार्यकर्त्यांसह असंख्य भाविक समाज बांधव या रथासह 24-25 तारखेला नांदेडला जो कार्यक्रम आपला होणार आहे त्या कार्यक्रमाला तिथे जाणार आहेत, तिथे हजेरी लावणार आहेत। खरंच आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी म्हणजे आपला इतिहास जर का आपण पाहिला तर धर्मरक्षणासाठी आपल्या अनेक पूर्वजांनी त्यांच्या प्राणाचे बलिदान केलेलं आहे। त्यांनी त्यांचं जीवन हे समाजासाठी अर्पित केलेलं आहे, धर्मासाठी अर्पित केलेलं आहे आणि त्यापैकीच वीर गुरु तेग बहादुरजी साहेब यांचा एक आदर्श आपल्या सर्वांसाठी आहे आणि त्या म्हणूनच त्यांच्या या 350व्या शहीदी शताब्दी समागमाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख आमचे गिरीश भाऊंचे खंदे समर्थक आपल्या जामनेर तालुक्याचे सुपुत्र रामेश्वर भाऊ नाईक यांच्याकडे ती जबाबदारी आहे आणि म्हणून आपल्या जामनेर विधानसभा वासियांची विशेष जबाबदारी की त्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आपण गेलो पाहिजे हेच या निमित्ताने आपल्याला विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागमानिमित्त महाराष्ट्र शासनाने एक शहीदी समागम कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मित्रहो, हिंददी चादर ही उपाधी घेणाऱ्या भारतातील एकमेव गुरु म्हणजे गुरु तेग बहादूर आहे। हिंददी चादर याचा अर्थ हा होतो की या हिंदुस्थानाचे रक्षण, चादर म्हणजे रक्षण करणे आणि हिंद म्हणजे हिंदू भूमी, या हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्माचं रक्षण जर का आजपर्यंत कोणी केलं असेल तर ते गुरु तेग बहादुरांनी केलेलं आहे। ज्या वेळेला काश्मीरी पंडितांवर औरंगजेबाने अत्याचार केले होते त्यावेळेला काश्मीरी पंडित गुरु तेग बहादुरांकडे आले की आम्हाला ह्या अन्यायातून वाचवा। त्यावेळेला फरमान सोडला आपल्या गुरु तेग बहादुरांनी आणि त्यावेळेला हे समजलं औरंगजेबाने गुरु तेग बहादुरांना बोलवून त्यांना सांगितलं की तुम्ही इस्लाम धर्म कबूल करा, परंतु धर्मरक्षणासाठी कसं जगलं पाहिजे हे गुरु तेग बहादुरांकडून शिकलं पाहिजे। शीर गेला तरी चालेल पण धर्म सोडणार नाही ही त्यांनी त्या ठिकाणी सिंहगर्जना केली आणि औरंगजेबांनी त्यांची क्रूर हत्या चांदणी चौक दिल्ली येथे केली। त्यावेळेला फरमान सोडलं की यांच्या धडाला कोणी हात लावायचा नाही। त्यावेळेला बाबा लक्कीशहा बंजारा यांनी स्वतःच्या घरामध्ये गुरु तेग बहादुरांचं त्या ठिकाणी ते शरीर, ते निश्चित पडलेलं शरीर नेऊन स्वतःच्या घराला आग लावली आणि त्यांचा अंत्यसंस्कार करण्याचं काम त्या ठिकाणी लक्कीशहा बंजारांनी केलं। बाबा मक्कनशाह लबानांनी काय केलं तर बाबा मक्कनशाह लबानांनी गुरु ओळखले, आत्मसाक्षात्कार झाला। गुरु लाथोरे म्हणून ते पूर्ण जगाला सांगितलं की मला गुरु भेटला। तर गुरु कोण तर गुरु तेग बहादूर, या हिंदुस्थानाचं रक्षण करणारे गुरु तेग बहादूर। त्यांच्यात 350व्या शहीदी समागमानिमित्त महाराष्ट्र सरकारने नांदेड येथे भव्य दिव्य असा कार्यक्रम केलेला आहे आणि त्या निमित्ताने जामनेर तालुक्यामध्ये प्रचार प्रसार करण्याकरता हा रथ आलेला आहे। हे रथ आज संकटमोचक नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या निवासस्थानापासून त्या ठिकाणी सुरू होत आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे माननीय जिल्हाध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी बाविस्कर, आमचे ज्येष्ठ नेते JK दादा, आमचे मार्गदर्शक दीपक दादा, मयूर पाटील